नमस्कार. मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण पाहतात चॅनल जर्नलिस्ट अनिल देशपांडे. महाराष्ट्र विधानसभेनं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे एकमतानं मंजूर केलं आहे. त्यामुळे पुरोगामी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये एक महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं एक पाऊल पुढे टाकलं गेलं असं म्हणावं लागेल. खरं म्हणजे शेतकरी महिला आजही शेती कामामध्ये एका पाहणीच्या अहवालानुसार 60 ते 80% कामं या महिला शेतकरी करत असतात. परंतु आजपर्यंत त्यांना महिला शेतकरी म्हणून अशी स्वतंत्र ओळख मिळत नव्हती. या कायद्यानं ही महिला शेतकरी म्हणून त्यांना स्वतंत्र ओळख मिळणार आहे. आजही शेतीतली खुरपणीची कामं असू द्या, अनेक कापूस वेचणीचा असू द्या, गवत काढण्याचे विषय असू द्या, फळ तोडणीचे विषय असू द्या, कांदा रोप लावण्याचा विषय असू द्या, अगदी काही ठिकाणी पाणी भरण्याचा विषय असू द्या, केवळ शेतमाल पिकवणंच असं नाही तर अनेक भाजीपाला मालाची काढणी करणं आणि त्याची विक्री करणं, स्थानिक बाजारपेठेमध्ये त्याची विक्री करणं आणि एवढंच नव्हे तर शेती अनेक जे पूरक व्यवसाय आहेत, मग त्यामध्ये कुक्कुटपालनाचा असेल, शेळीपालनाचा असेल, त्याचबरोबर मत्स्यपालनाचा असेल, अशा अनेक विषयांमध्ये महिला या मोठ्या प्रमाणावरती त्यांचा सक्रिय वाटा पुरुषांच्या बरोबरीनं उचलत असताना आपल्याला दिसतात. परंतु असं जरी असलं तरी आजपर्यंत त्यांना स्वतंत्र महिला म्हणून शेतकरी अशी ओळख दिली जात नव्हती. यामुळं शेतीमध्ये या काम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र ओळख महिला शेतकरी म्हणून मिळणार आहे. या कायद्यातली जी दुसरी तरतूद आहे त्याचा मुख्य फायदा जो आहे तो म्हणजे या महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. ग्रामपंचायती पातळीवर ग्रामपंचायतीकडनं आणि नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेकडनं शिफारस आल्यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याकडनं स्वतंत्र शेतकरी असं प्रमाणपत्र या महिला शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे. त्याचबरोबर हे विधेयक का महत्वाचं आहे हे देखील आपण त्याचबरोबर सरकारी ज्या योजना आहेत त्याचा लाभ या निमित्तानं या महिला शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महिलांना मिळू शकणार आहे. विशेषतः कृषी अनुदान, प्रशिक्षण, कर्ज, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घेणं हे या कायद्यातील तरतुदीमुळे शक्य होणार आहे. त्याचबरोबर राज्यातील महिला शेतकऱ्यांचा एक स्वतंत्र डिजिटल डेटाबेस या निमित्तानं तयार केला जाणार आहे. याचबरोबर जे पूरक व्यवसाय केले जातात, जसं मगाशी मी म्हणाला की पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय यासारख्या कृषीपूरक व्यवसायामध्ये कार्यरत महिलांचाही यामध्ये समावेश होऊ शकतो. त्यांना देखील असं प्रमाणपत्र मिळू शकतं. हे विधेयक का महत्वाचं आहे हे आपण समजून घेऊया. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक शेतींमध्ये महिलांचा वाटा हा मोठ्या प्रमाणावर आहे. हा वाटा मोठ्या प्रमाणावर महिला शेतकरी कष्ट करत असल्या तरी अनेक महिलांच्या नावावर शेत जमीन नाही. शेत जमिनीच्या सातबाऱ्यावर महिलांची नावं फार कमी प्रमाणात आहे आणि त्यामुळं अधिकृतपणे शेतकरी म्हणून त्यांना याआधी ओळख मिळत नव्हती. आता ती ओळख मिळणं सहज शक्य होणार आहे. या कायद्यामुळे महिलांना सन्मान, शासकीय योजनांमध्ये प्राधान्य आणि कृषी क्षेत्रातील निर्णय प्रक्रियेत अधिक सहभाग मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्याचबरोबर या महिला विधेयकांच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्याकडे ज्यावेळेस आपण लक्ष देतो त्यावेळेस असं लक्षात येतं की शेतमजूर ज्या महिला आहेत, शेतामध्ये आजही बहुसंख्य ज्या कामं शेतमजूर महिला करतात त्या बहुसंख्य भूमिहीन आहेत आणि त्यांना आजपर्यंत शेतकरी महिला म्हणून कधीही योजनांचे फायदे मिळत नव्हते. त्याचबरोबर परराज्यातून ज्या येणाऱ्या महिला आहेत, आजही मोठ्या प्रमाणावर शेतीमध्ये परराज्यातून महिला येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर आहे. केवळ शेती क्षेत्रच नव्हे तर बांधकाम क्षेत्र, इतरही बांधकामाचे क्षेत्र आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये परराज्यातून आपल्या राज्यात येणाऱ्या महिलांचं प्रमाण मोठं आहे आणि त्यांना यामध्ये मग उदाहरणार्थ ऊस तोडणी, भाजीपाला, द्राक्ष बागा, फळबागा या महिलांच्या आधारावरती, त्याचबरोबर अनेक कृषी उद्योग
हे देखील या शेतमजूर महिलांच्या आधारावर उभे राहिलेले आहेत। मात्र त्यांना या परप्रांतातनं आलेल्या या महिलांना हे या विधेयकाच्या तरतुदीचा लाभ मिळणं पुढच्या काळामध्ये त्यांचा देखील समावेश आपल्याला यामध्ये करावा लागणार आहे। केवळ शासनाचं प्रमाणपत्र वाटप मिळालं म्हणजे महिलांना सन्मान मिळाला असं होत नाही। त्याचबरोबर आजही आपण बघतो की कृषी क्षेत्रातील श्रमाच्या कामामध्ये महिलांचा वाटा पुरुषांच्या बरोबरीनं किंबहुना पुरुषांपेक्षाही कदाचित थोडा जास्त असला तरी देखील निर्णय प्रक्रियेमध्ये शेतमालाच्या स्थानिक बाजारपेठेतली शेतमालाची विक्री, भाजीपाल्याची विक्री सोडली तर बाकी त्याचं ब्रँडिंग करणं, त्याचबरोबर थेट मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचणं यासारख्या ठिकाणी महिलांना ते शक्य होत नाही। त्याचबरोबर कृषी प्रशिक्षण, डिजिटल साक्षरता, आधुनिक कृषी तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोहोचणं, मोठ्या बाजारपेठेपर्यंत या महिलांनी पोहोचणं, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणं, त्याचबरोबर कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी करणं, महिलांचे या शेतीमालाची साठवणूक करणं, अशा अनेक विषयांमध्ये महिलांचा वाटा वाढला पाहिजे। केवळ कायदा केला म्हणजे समानता येते किंवा कायदा केला म्हणजे सन्मान मिळतो असं नाही, तर त्यासाठी समाजाची मानसिकता ही देखील सगळ्यात महत्त्वाची आहे। आज शेती क्षेत्रच नव्हे तर कुटुंबाचा आधार असणाऱ्या अनेक महिला शेतीशी निगडीत अनेक पूरक व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणावर करतात, परंतु तरी देखील निर्णय प्रक्रियेमध्ये जे तेवढा सहभाग पुरुषांचा असतो, महिलांचा सहभाग असतो, तेवढा सहभाग आज आपल्याला दिसत नाही। या कायद्यामुळं कायदेशीर दृष्ट्या जरी योग्य गोष्ट पुढे होणार असली तरी त्यासाठी समाजाची मानसिकता बदलणं आणि महिलांना या निर्णय प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेणं हे देखील गरजेचं राहणार आहे। आणि त्यामुळं तसं झालं तर खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा या विधेयकाचा हेतू सफल झाल्यासारखं होईल असं मला वाटतं। या राज्य शासनानं हे जे क्रांतिकारक पाऊल उचललं आहे त्याविषयीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आपल्याला देखील नक्कीच आवडला असेल। आपण आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नमस्कार।